अमालगमेशन ऑफ कंपनीज या प्रकरणावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजेच कंपन्यांचे संमिश्रण, कंपन्यांचं एकत्रीकरण. व कोणत्या कंपन्यांचं एकत्रीकरण? विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आधुनिक काळामध्ये कंपनी ही व्यवसाय संघटनेची एक सर्वमान्य आणि लोकप्रिय अशी एक मेथड आहे. आज कंपनी व्यवसाय संघटनेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. तरी देखील कंपन्यांकडून जनतेच्या असणाऱ्या अपेक्षा, कंपनीतील असणारं नियोजन, त्या नियोजनात असणारा अभाव, कंपनीतील गैरव्यवस्थापन किंवा त्या कंपनीला भांडवलाची कमतरता असेल. मग या नाही त्या कारणाने, अनेक कारणामुळे काही कंपन्यांची आर्थिक स्थिती निश्चितच खालावलेली असते. मग यासाठी समान प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या दुसरी कंपनी सुद्धा ही, आपण जी व्यवसाय करतो तीच कंपनी, म्हणजे समान व्यवसाय करणारी ती कंपनी, दोन किंवा अधिक कंपन्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी निश्चितच हा एक उपाय आहे, ज्याद्वारे दोन्ही समान कंपन्या असतील, त्यांचा व्यवसाय सारखा असेल, उद्देश सारखा असेल, परंतु काही अनेक अडचणी दोन्ही कंपनीमध्ये अडचणी सोडवण्यासाठी किंवा आपापसातील स्पर्धा कमी करून एक समान प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचा विकास घडवून आणण्यासाठी निश्चितच एकत्रीकरण घडवून आणलं जातं. मग सर्वसाधारणपणे विद्यार्थी मित्रांनो, कंपन्यांचं एकत्रीकरण हे कोणत्या हेतून केलं जातं, तो हेतू काय असतो? जेणेकरून समान कंपन्या असतील, एक तर त्या कंपन्यांमध्ये स्पर्धा असू शकते, त्या स्पर्धेच्या कारणामुळे सुद्धा जेणेकरून त्या दोन कंपन्या जर एकत्र आल्या, निश्चितच त्यांच्यात आपापसातील जी काही गळे कापूस स्पर्धा होती ती या एकत्रीकरणामुळे कमी होते. हे एकत्रीकरणामागचा हेतू काय आहे? मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवलविषयक गरजा सुद्धा पूर्ण करता येतात. निश्चितच व्यवसायाच्या स्थापनेचा खर्च असेल, व्यवस्थापनाचा खर्च असेल, जाहिरातीचा खर्च असेल, इत्यादी खर्च याच्यामध्ये बचत निश्चितच दोन्ही उपक्रमांची एकत्र आल्यामुळे निश्चितच होते. तोही एक हेतू असतो. मग मोठ्या प्रमाणावर उत्पादन खर्चात कपात करून मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे फायदे निश्चितच या एकत्रीकरणामुळे मिळवता येतात. ते मिळवण्यासाठी सुद्धा या कंपन्या एकत्र येतात, त्या हेतून हे एकत्र येतात. मोठ्या प्रमाणावर भांडवल एकत्रित करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे एवढंच नव्हे, विशेषज्ञांच्या सेवा प्राप्त करून घेणे, संशोधन आणि विकास कार्यावर जास्त प्रमाणात खर्च करणे इत्यादीसाठी सुद्धा एकत्रीकरण केल्या जातं. तोही त्यामागचा हेतू असतो. तसेच या एकत्रीकरणातून ज्या काही उत्पादित झालेल्या वस्तूंच्या किमतीवर आणि बाजारपेठेवर निश्चितच कंट्रोलिंग आणता येतं, नियंत्रण ठेवता येतं. त्यासोबतच राष्ट्रीय हित संबंधाची जपवणूक करण्याच्या हेतूने सरकारने दिलेल्या आदेशानुसार एकत्रीकरण केल्या जातं किंवा एकत्रीकरण करणे. मग निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, या एकत्रीकरणामध्ये सामान्यतः कंपन्यांचं एकत्रीकरण हे निश्चितच दोन प्रकारे होतं. त्यामध्ये सुरुवातीचा होता मीन्स अमालगमेशन, यालाच आपण संमिश्रण असं म्हणतो. मग या अमालगमेशनद्वारे सुद्धा कंपन्यांचं, दोन कंपन्यांचं एका कंपनीमध्ये एकत्रीकरण होतं. त्यासोबतच दुसरा जो प्रकार आहे तो संविलयन किंवा विलिनीकरण, ज्याला आपण ॲब्सॉर्प्शन असं म्हणतो. अकाउंटिंग मध्ये ॲब्सॉर्प्शन हा सेपरेट टॉपिक आहे.
अमालगमेशन, ॲब्सॉर्प्शन आणि रिकन्स्ट्रक्शन. संमिश्रण, संविलयन आणि पुनर्निर्माण. मग या अशा 3 प्रकारांमध्ये निश्चितच एकत्रीकरण हे, संविलयन आणि संमिश्रण हे एकत्रीकरणाचे प्रामुख्याने 2 भाग आहेत. या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे कंपन्यांचं संमिश्रण. मग एकाच प्रकारचा व्यवसाय, उद्योग व्यवसाय, उद्योग व्यापार करणाऱ्या 2 किंवा अधिक कंपन्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी त्या कंपन्यांचे भागधारक संयुक्तपणे एका नवीन कंपनीची स्थापना करून त्या कंपनीला जुन्या कंपन्यांचा व्यापार व्यवसाय विकतात आणि नंतर त्या जुन्या कंपन्यांचे समापन घडवून आणतात. मीन्स ती जुन्या कंपन्या संपुष्टात. मग त्यावेळी एकत्रीकरणासाठी त्या भागधारकांनी उपयोगात आणलेल्या योजनेलाच संमिश्रण असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, नेमकं संमिश्रण म्हणजे काय हे पाहत असताना एकाच प्रकारचा व्यापार व्यवसाय करणाऱ्या 2 किंवा अधिक कंपन्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी त्या कंपन्यांचे भागधारक संयुक्तपणे एका नवीन कंपनीची स्थापना करून त्या कंपनीला जुन्या कंपन्यांचा व्यापार व्यवसाय विकतात आणि नंतर त्या जुन्या कंपन्यांचे समापन घडवून आणतात. त्यावेळी एकत्रीकरणासाठी त्या भागधारकांनी उपयोगात आणलेल्या योजनेला संमिश्रण असं म्हणतात. मग या संमिश्रणामध्ये एका नवीन कंपनीची निर्मिती करण्यात येते. नवीन कंपनी जुन्या कंपन्यांचा व्यवसाय खरेदी करते आणि नंतर जुन्या कंपन्यांचे अस्तित्व समाप्त होते. पण निश्चितच या व्याख्येवरून आपल्याला काही वैशिष्ट्ये सांगता येतील. जसे की या संमिश्रणाद्वारे एकत्रित कंपन्यांचे या एकाच प्रकारचा व्यापार व्यवसाय करणाऱ्या असतात. या संमिश्रणामध्ये ज्या 2 कंपन्या एकत्र येतात त्या 2 कंपन्या या एकाच प्रकारचा व्यापार व्यवसाय करणाऱ्या असतात. त्यासोबतच या संमिश्रणामध्ये चालू कंपनीचा व्यवसाय नवीन कंपनीद्वारे खरेदी करण्यात येऊन जुन्या कंपनीचे निस्तारण घडून आणले जाते. ज्यावेळेस या दोन्ही कंपन्या एकत्र येतात त्यावेळेस यांच्या ज्या जुन्या कंपन्या असतात त्याचं समापन केलं जातं, संपुष्टात आणलं जातं. त्यानंतर दोन्ही कंपन्यांचे भागधारक एकत्र येऊन नवीन कंपनीची स्थापना करतात. यासोबतच या व्याख्येचं अजून वैशिष्ट्य सांगता येईल. नवीन कंपनीद्वारे जुन्या कंपन्यांचा व्यवसाय खरेदी करण्यात येऊन नंतर तो व्यवसाय नवीन कंपनीद्वारे चालविला जातो. मग अशा पद्धतीनं कंपनीचं संमिश्रण केलं जातं. यासोबतच संमिश्रण आणि संविलयन एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखं. ॲब्सॉर्प्शन ऑफ कंपनीज. याही ठिकाणी कंपन्याचं संविलयन काय आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. कंपन्यांच्या संविलयनामध्ये आर्थिक दृष्टीने तरतूद असलेली कंपनी आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्या कंपनीचा व्यापार व्यवसाय खरेदी करून त्या कंपनीला आपल्यामध्ये कायमचं विलीन करून घेते. आज आपण पाहतो एखादी जुनी कंपनी डबघाईला आलेली असेल, ती कंपनी विक्रीला असेल, तसाच व्यवसाय करणारी एखादी मोठी कंपनी असेल, निश्चितच अशी कंपनी त्या कंपनीची खरेदी करते. म्हणजे या कंपनीच्या संविलनामध्ये आर्थिक दृष्टीने सुदृढ असलेली मोठी असलेली कंपनी आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्या कंपनीचा व्यापार व्यवसाय खरेदी करून त्या कंपनीला आपल्या कंपनीमध्ये कायमचं विलीन करून घेते. मग या संविलनासाठी दोन्ही कंपन्यांनी आपापसात करार करणे आवश्यक असते. या करारामध्ये निश्चितच विद्यार्थी मित्रांनो संविलनाच्या काही अटी आणि काही क्रय मोबदला यांचा निश्चितच उल्लेख केलेला असतो.
यामध्ये आपणास असं म्हणता येईल, संविलनासाठी संबंधित दोन कंपन्यांनी आपापसात तशा प्रकारचा करार करणे आवश्यक असतं. आर्थिक दृष्टीने संमत असलेली जी काही मोठी कंपनी असेल, बलाढ्य कंपनी, आर्थिकदृष्ट्या व इतरही दृष्ट्या स्वयंपूर्ण असणारी, संपन्न असलेली कंपनी, अशाच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या एक किंवा जास्त कंपन्यांचा आपल्यामध्ये कायमचे विलीन करून सुद्धा घेऊ शकतो. मग विलीन होणारी कंपनी आपला व्यवसाय बंद करून निश्चित क्रय मोबदल्यावर आपला व्यवसाय सुदृढ कंपनीला विकते. मग विलीन होणाऱ्या कंपन्यांचे नंतर निस्तारण घडून आणलं जातं. नंतर त्या कंपन्यांचं अस्तित्व नष्ट किंवा समाप्त केलं. मग हे संविलीन करून, जे संविलीन करून घेणारी मोठी कंपनी असते ती आपल्या जुन्या नावाने व्यवसाय सुरू करते. मग या संविलनामुळे मोठ्या कंपनीच्या वैधानिक अस्तित्वावर तसेच भागधारकांच्या अधिकारावर कोणताच परिणाम होत नाही. जसे टाटानी अनेक अशा जुन्या कंपन्यांचं संविलीन करून घेतलेलं आहे. अनेक कंपन्या मोडकळी झालेल्या त्या अनेक क्षेत्रातील असतील त्या टाटांनी चालवण्यासाठी घेतलेल्या आहे. टाटा हे आर्थिक संपन्नता असलेली मोठी कंपनी आहे. अनेक ब्रँचेस त्यांच्या आहेत. म्हणून एखाद्या व्यवसायाला आपल्या कंपनीशी निगडित असेल आणि संबंधित कंपनी घ्यायची असेल, निश्चितच ती आपल्यामध्ये संविलीन करून त्या कंपनीला घेतल्या जातात. परंतु त्यालाही ब्रँड नेम मीन्स टाटा, नाव हे टाटाचंच राहतं. पण कंपन्याचं संमिश्रण आणि संविलयन निश्चित कशा पद्धतीनं असतं, संमिश्रणामध्ये काय होतं आणि संविलनामध्ये काय होतं. संविलयन ऍब्सॉर्प्शन, संमिश्रणामध्ये जुन्या कंपन्यांचे समापन होते आणि नवीन कंपनीची निर्मिती होते. त्याच पद्धतीनं संविलनामध्ये नवीन कंपनीची निर्मिती होत नाही. संमिश्रणामध्ये दोन कंपन्या एकत्र येऊन नवीन कंपनी तयार होते, तर संविलनामध्ये असं होत नाही. नवीन कंपनीची निर्मिती होत नाही. ज्या कंपनीचं संविलयन होतं त्याचंच निस्तारण होतं. मग ज्या कंपन्यांचे संमिश्रण होते त्यांचे समापन होते. संमिश्रणामध्ये जी कंपनी किंवा दोन्ही कंपन्या संमिश्र होतात, एकत्र येतात, मग अशा वेळी त्यांच्या जुन्या ज्या काही कंपन्या होत्या त्यांचं समापन होतं. त्यांच्या व्यवसायाच्या खरेदीसाठीच एक नवीन कंपनीची स्थापना केली जाते. मग आर्थिक दृष्टीने सुदृढ असलेली, संविलनामध्ये आर्थिक दृष्टीने सुदृढ असलेली जी काही कंपनी आहे ती कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या कंपनीचे त्यामध्ये संविलयन होते. त्यामुळे व्यवसाय खरेदी करणारी कंपनी पूर्ववत पहिली चालू राहते आणि व्यवसाय विकणाऱ्या कंपनीचे या ठिकाणी समापन होतं. तसंच व्यवसायाची खरेदी ही नवीन कंपनी संमिश्रणामध्ये नवीन कंपनी जुन्या कंपन्यांच्या व्यवसायासाठी त्या व्यवसायाची नवीन कंपनी जुन्या कंपन्यांच्या व्यवसायाची संमिश्रणामध्ये खरेदी करते. त्याबद्दल ती कंपनी जुन्या कंपन्यांना क्रय मोबदला देते. तर संविलनामध्ये ज्या कंपनीची आर्थिक स्थिती चांगली आहे ती कंपनी अन्य कंपन्यांचा व्यवसाय खरेदी करते आणि त्याबद्दल विक्रेता कंपनीला क्रय मोबदला देते. त्यासोबतच संमिश्रणामध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या कंपन्यांचा व्यवसाय खरेदी करण्यासाठीच क्रेता कंपनीची निर्मिती केली जाते. म्हणजेच ती संमिश्रणाची वेळीच अस्तित्वात येते. संमिश्रणानंतर क्रेता कंपनी तो व्यवसाय पुढे चालू ठेवते. तर संविलनामध्ये क्रेता कंपनी
आधीपासूनच अस्तित्वात असते व तिचा व्यवसाय अगोदरपासूनच सुरू असतो. ही कंपनी आर्थिक दृष्टीने कमकुवत असणाऱ्या कंपनीला आपल्यामध्ये विलीन करून घेते. तर संमिश्रणामध्ये ज्या कंपन्यांचे संमिश्रण होते त्या कंपन्यांचे भागधारक हेच नवीन कंपनीचे भागधारक असतात. परंतु संविलनामध्ये विलीन होणाऱ्या कंपन्यांचे भागधारक क्रेता कंपनीचे भागधारक नसतात, कारण क्रेता कंपनीची स्थापना ही संविलनापूर्वी झालेली असते. मग काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी संमिश्रण आणि संविलय यावर चर्चा केल्यानंतर निश्चितच संमिश्रणामध्ये नवीन कंपनीची निर्मिती करून जुन्या कंपन्यांचा व्यवसाय नवीन कंपनीला विकण्यात येतो आणि नंतर जुन्या कंपन्यांचे समापन होते. परंतु संविलनामध्ये आर्थिक दृष्टीने संपन्न असलेली कंपनी कमकुवत आर्थिक स्थितीत असलेल्या कंपनीचा व्यवसाय खरेदी करून त्या कंपनीला आपल्यामध्ये विलीन करून घेते. त्यानंतर त्या कंपनीचे समापन होते. मग अशा प्रकारे स्वतःचा व्यवसाय बंद करून तो दुसऱ्या कंपनीला विकणाऱ्या कंपनीला विक्रेता कंपनी, व्हेंडर कंपनी असं म्हटलं जातं. आणि या उलट व्यवसाय खरेदी करणाऱ्या कंपनीला क्रेता कंपनी, परचेजिंग कंपनी असं म्हटलं जातं. मग कंपन्यांचे संमिश्रण असेल, संविलीन असेल, संमिश्रणामध्ये सुद्धा दोन्ही कंपन्यांमध्ये करार होऊन काही बाबीवर निश्चितच निर्णय घेतला जातो. मग त्यामध्ये असेल परचेजिंग ऑफ ॲसेट्स, संपत्तीची काही खरेदी असेल. मग संमिश्रणामध्ये विक्रेता कंपनीची कोणती संपत्ती कोणत्या किमतीवर खरेदी करावी याचा निर्णय क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी यांच्यामध्ये होणाऱ्या करारानुसार घेण्यात येतो. मग सर्व संपत्ती खरेदी केल्याचा करारामध्ये उल्लेख असेल तर बँकेतील आणि रोख शिल्लक सहित सर्व संपत्ती खरेदी केली असा याचा अर्थ निघतो. मग कधी कधी काही निवडक संपत्ती खरेदी केल्याचा करारामध्ये उल्लेख असतो. अशा वेळी फक्त तेवढ्याच संपत्ती क्रेता कंपनीद्वारे खरेदी करण्यात येते. मग करारामध्ये संपत्तीची खरेदी कोणत्या किमतीवर करण्यात येईल याचा सुद्धा उल्लेख असतो. संपत्तीतील किमतीमधील काही चढ उतार आणि कराराच्या तारखेला त्या संपत्तीची असणारी मार्केट व्हॅल्यू, विपणी किंमत, मार्केट व्हॅल्यू याचा विचार करून संपत्तीची खरेदी किंमत ठरविण्यात येते. त्यामुळे काही संपत्तीची खरेदी ही पुस्त मूल्यावर, बुक व्हॅल्यू, तर काही संपत्तीची खरेदी ही पुस्त मूल्यापेक्षा कमी, बुक व्हॅल्यूपेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर देखील करण्यात येते. मग कंपनीच्या ताळेबंदात दर्शविलेल्या सर्व स्थिर आणि चल संपत्ती खरेदी केलेल्या सर्व संपत्तीचा समावेश होतो. परंतु त्याच संपत्ती बाजूवरील प्रारंभिक व्यय, नफा तोटा खात्यावरील नावे बाकी, भाग निर्गमनावरील काही अपहार असेल इत्यादी पदांचा समावेश निश्चितच यामध्ये केला जात नाही. यासोबतच काही त्याच्या लायबिलिटी स्वीकारलेल्या असतील. टेक ओव्हर ऑफ लायबिलिटीज, देयतांची स्वीकृती असेल. मग क्रेता कंपनीने विक्रेत्या कंपनीची कोणकोणती देयता कोणत्या किमतीवर स्वीकारावी याची सुद्धा निश्चितच उभय दोन्ही कंपन्यांमध्ये करारानुसार निश्चिती होते. मग विक्रेत्या कंपनीची सर्व संपत्ती क्रेता कंपनीने खरेदी केली म्हणजे त्या कंपनीची सर्व देयता स्वीकारली पाहिजे असे नसते. शेवटी विक्रेता कंपनीने निस्तारण करावयाचे असल्याने देयतांची जी काय जबाबदारी आहे त्या कंपनीवर टाकणे व्यावसायिकदृष्ट्या योग्य असल्याचं क्रेता कंपनीला सर्व देयतांचे शोधन करण्याची जबाबदारी स्वीकारते. मग क्रेता कंपनीने विक्रेता कंपनीची सर्व देयता स्वीकारली असा करारात उल्लेख असेल तरच त्याचा अर्थ बाह्य देयता, एक्सटर्नल लायबिलिटी स्वीकारल्या असा होतो. मग बाह्य देयता म्हणजेच कंपनी बाहेरच्या लोकांना
इतरांना देय असलेल्या रकमेचा यामध्ये समावेश होतो. जसे आपल्याला सांगता येईल, बँकेची कर्ज असतील, काही देय विपत्र असतील, विविध उत्तमरण असतील, कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी असेल, जनतेकडून स्वीकारलेले काही ठेवी असतील, या अनेक बाबींचा यामध्ये समावेश होतो. मग अंतर्गत देयतांचा उदाहरण जर आपण भाग भांडवल असो, काही संचित निधी असेल, नफा तोटा खात्यावरील जमा बाकी असेल इत्यादींचा क्रेता कंपनीशी काहीही संबंध नसतो. यासोबतच संमिश्रणामध्ये परचेज कन्सिडरेशन, क्रयाचा मोबदला, या बाबीला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. क्रय मोबदल्याची म्हणजेच ज्यावेळेस कंपन्यांचं संमिश्रण होतं, या ठिकाणी क्रय मोबदल्याची रक्कम ही संमिश्रण किंवा संविलनाच्या कराराप्रमाणेच निश्चित होते. विक्रेता कंपनीची विविध संपत्ती घेतल्याबद्दल आणि बाह्य देयता स्वीकारल्याबद्दल क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला पैशाच्या स्वरूपात जेवढा मोबदला किंवा प्रतिफल देण्यास तयार असते त्याला क्रय मोबदला किंवा क्रय प्रतिफल, त्यालाच आपण परचेज कन्सिडरेशन असं म्हणतो. या क्रय मोबदला निर्धारित करण्यासाठी सामान्यतः पुढील 4 पद्धतींचा वापर केला जातो. या 4 पद्धती कोणत्या त्याही आपण येणाऱ्या तासिकेमध्ये घेणार आहोत.